तर माझा दीप पाजळायचा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा मी मुळीच दोषी नाही असं आपल्या मनामध्ये बसवलं पाहिजे. आणखी पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनी जागृती घेतली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःला संतुलन कसं द्यायचं ती मी सांगते. डावीकडे आपली इच्छाशक्ती आहे आणि उजवीकडे आपली क्रियाशक्ती आहे. म्हणून डावा हात माझ्याकडे असा करायचा सरळ, असं बसल्या बसल्या ठिकाणी असा डावा हात करायचा म्हणजे आपली इच्छा आहे. डावा हात माझ्याकडे असा करायचा आणि उजवा हात श्री गणेशाला आठवून ह्या महाराष्ट्र देशाचं म्हणा किंवा ह्या योगभूमीचं स्मरण करून ह्या पृथ्वी तत्वावर असा ठेवायचा सहज. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा. एवढं लक्षात ठेवायचं की ह्या वेळेला आपण दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही, स्वतःकडे बघायचं, फक्त स्वतःकडे बघायचं. तेव्हा डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा आरामात. मान फार खाली नको, वर नको, मागे फेकलेली नको, सरळ साधं बसायचं. आता ह्या वेळेला आपण काय करतो की आपल्यामध्ये जे जडतत्व आहे ते पृथ्वी तत्वात घालतो आहे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आणि आता डोळे मिटून घ्या. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचं, एक दुसऱ्याला बघायचं नाही, विचारायचं नाही, काय नाही, साधे डोळे मिटून घ्या. साधे मी मराठी भाषेत बोलते, आपले घरगुती सगळ्यांना समजण्यासारख्या भाषेत सांगते, तेव्हा त्यात काही विचारण्यासारखं नाही. सरळ डोळे मिटून घ्या. आता उजवा हात डोळे उघडा, कृपा करून डोळे उघडा. उजवा हात माझ्याकडे असा आणि डावा हात असा आकाश तत्वाकडे. उजवा हात माझ्याकडे. आता ही क्रियाशक्ती आहे. क्रियेमुळे जे काही आपल्यामध्ये अहंकार आदी दुर्गुण आले असतील ते सगळे असा डावा हात आकाश तत्वाकडे करायचा, असा डावा हात. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आता डोळे मिटा, असाच हात ठेवून डोळे मिटा. आता डोळे उघडायचे. आता संतुलनात आलो आपण. संतुलन आलं. आता दोन्ही हात असे आकाशाकडे करायचे आणि डोकं असं मागे करून एक प्रश्न विचारायचा की माताजी, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? ही परमेश्वराची ब्रह्मशक्ती आहे का? ही चैतन्य शक्ती आहे का? असा मागे हात करून असा प्रश्न करायचा. तीनदा प्रश्न करायचा फक्त. आता हात खाली घ्या. आता दोन्ही हात माझ्याकडे करा. दोन्ही हात माझ्याकडे. टोप्या नाही काढलेल्या, टोप्या काढून ठेवलं असतं तर बरं झालं असतं. महाराज सांगितलं तर टोप्या काढून घ्या. फार आणीबाणीची वेळ आहे, काय हरकत नाही. आता आता डावा हात असाच ठेवायचा आणि उजव्या हाताने टाळूवर जवळजवळ 4 इंच वर असं बघा, काही डोक्यातनं गार येत आहे का? थोडं वर. कोणाकोणाचं तर इतकं वर येतं, तेव्हा बघून घ्या. असा हात फिरून इकडे बघा. येत आहे गार? येत आहे? कोणाकोणाला गरम येईल.
आतली गरमी निघाली पाहिजे ना. हां, आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा. आता बघा गार येत आहे का? वरती वरती धरा, वर इथे इथे टाळूवर धरायचं, टाळूवर असं वर असं फिरून बघा, टाळूच्या आसपास फिरून बघायचं. येत आहे वर 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 येत आहे. चित्त टाळूकडे, निर्विचार. डोळे उघडे ठेवा, डोळे नका बंद करू, टाळूकडे लक्ष. येऊन राहिला आहे. परत हा हात असा करून बघा. परत बोलू नये ह्यावेळेला सगळ्यांनी बघायचं. येत आहे ना. हां, आता दोन्ही हात असे करून बघा. येत आहे. आता एक प्रश्न विचार. माताजी, तुम्ही आमची कुलस्वामिनी आहात का साक्षात? असा प्रश्न. डोळे उघडून. माताजी, तुम्ही साक्षात आमची कुलस्वामिनी आहात का? असा प्रश्न विचारा 3दा हृदयापासून. येत आहे. हात वर करा, हात वर करा. वारकरी असतील त्यांनी विचारायचं, माताजी तुम्हीच आमची विठ्ठल रखुमाई आहात का? असं विचारून बघा. साक्षात असलं पाहिजे ना. आता इतकी मेहनत केली तुम्ही, तुम्हाला भेटलं पाहिजे की नाही. हां, येत आहे का गार? इकडे बायकांना येत आहे. हात असे करा, विचारा प्रश्न. तुम्ही आहात का? तुम्ही साक्षात आलात का? हां, तुळजापूरहून तुम्ही साक्षात आलात का मला भेटायला? असं विचारा. हां आहे ना. ही ओळख आहे, ओळखलं पाहिजे. आणि त्याच्याचमुळे कुंडलिनीचं जागरण हजारो लोकांचं सहज घडतं. पुष्कळ लोक विचारतात असं कसं, असं फार कठीण आहे. अहो पण आम्हाला नाही ते कठीण. हां, आलं. आता बघा किती निर्विचार वाटतंय. एकदम काही काऊर नाही डोक्यात, एकदम स्वस्थ झाल्यासारखं, निश्चिंत. डोक्यात काही विचार नाही, काही नाही. परमेश्वराने सगळा बोजा घेतला आणि आता तो करणार. तो करता करविता सगळं काही करेल. जे काही तुमच्यामध्ये जबाबदारीचं असेल किंवा तुमच्या डोक्यावर बोजा असेल, सगळा तो उचलणार आहे. त्याची काळजी करू नये. सगळं सुकृत मिळालं हे फार आश्चर्यजनक आहे. पण परमेश्वर आश्चर्यजनक आहेच आणि तो काही खोटं बोलत नाही. संतांनी खोटं सांगितलं नाही. जे त्यांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन, तेच आहे. हा सर्व संसार सुखाचा झाला पाहिजे. आलं. येत आहे की नाही? बोला. भजनी मंडळांना येत आहे? ठीक आहे. सर्वांना माझा नमस्कार आणि प्रेमाचा सगळ्यांना आशीर्वाद हृदयापासून. परमेश्वर तुमचं मंगल शुभ करो आणि तुम्हाला सुबुद्धी देव. जगन्माता श्रीमला देवी की जय. आदिशक्ती श्रीमला देवी की जय. आता ह्याबद्दल बोलू नये. बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही विचारांच्या पलीकडे गेलो. कबीरदासने म्हटलेलं आहे, जब मस्त हुए फिर क्या बोले. आता असतं गावात, जब मस्त हुए फिर क्या बोले. आता काय बोलायचं राहिलं. दोन वर्षातच आमचं पुण्याला वास्तव्य होणार आहे. त्यानंतर राहुरीला येऊन ह्या सर्व गावांचं काही जर दुसऱ्या
काही सेवा करता आली तर करावी असं आमच्या सहयोगांचं, परदेशी सहयोगांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते सज्ज आहेत. आणि त्यांनी मला असं सांगितलं आहे की तुम्ही नंतर येऊन सगळं इथे अवलोकन करा. आणखीन यांची काही आम्हाला सेवा करता आली तर आम्हाला करायची आहे. आणि हे लोक अत्यंत निरपेक्ष, निस्वार्थी आणि इमानदार लोक आहेत. आणि ते सर्व तुमच्या सेवेला हजर आहेत आणि तुमच्या सुखासाठी, आनंदासाठी सज्ज आहेत. तेव्हा आपणही विचार करून ठेवावा की या अस्तगावात आपण काय करू शकतो. बरं, आता आम्हाला नमस्कार. शेवटला आता काय ते हे शक्य आहे का? दर्शन माने आफत